अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 2016-2020 या कार्यकाळामध्ये जे रस्ते झालेले आहेत त्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केलेला होता आणि त्या अनुषंगाने आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्या संदर्भातील कागदपत्र असतील किंवा पत्र जे आहेत तर ते देखील मुख्यमंत्र्यांना पाठवल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। हा संपूर्ण प्रकार काय आहे थेट आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत किरण काळे आहेत। 2016 ते 2020च्या दरम्यान मोठा घोटाळा झाल्याचं आपण म्हटलेलं आहे। काय नेमकं तो घोटाळा? अहिल्यानगर महानगरपालिका किंवा कुठली महानगरपालिका ही त्या स्थानिक भागात एक लाईफलाईन असते। स्थानिक प्रश्नांवरती सगळी जबाबदारी त्यांच्यावर असते। रस्ते हा सामान्य माणसाच्या आयुष्यातला आणि दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि ही जबाबदारी सरकारची लोकांना रस्ते उपलब्ध करून देणं। परंतु ज्याला शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या बाबतीमध्ये काही कागदपत्र जे आहेत आणि प्रत्यक्ष फील्डवर जाऊन पाहणी केली, सगळं गोळा केलं रेकॉर्ड, त्यावेळेला आज या शहरामधला या महानगरपालिकेतला किंवा राज्यातला महानगरपालिका ज्या आहेत आणि ड वर्ग अशा स्वरूपाच्या त्यातला हा महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा स्कॅम त्या ठिकाणी आहे। हा फक्त आरोप नाही आहे, या बाबतीमध्ये वेळोवेळी आंदोलन आम्ही केली आहेत, तक्रारी केल्यात, सगळ्या सक्षम यंत्रणांकडे केल्यात, म्हणजे प्रशासनाच्या केल्यात, अँटी करप्शनच्या केल्यात, या राज्यामध्ये जे काही त्या ठिकाणी देवाभाऊंचं आणि 50 कोटी घेऊन गद्दारी केलेल्या मिंद्यांचं सरकार आहे त्यांच्याकडे सुद्धा केल्यात। पण त्या ठिकाणी ज्या लोकांचे हात त्या भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत ते सगळे लोकप्रतिनिधी असतील किंवा महानगरपालिकेतले आजी माजी पदाधिकारी असतील, हे राजकीय संरक्षणासाठी महायुती सरकारच्या अडचणीला आहेत, म्हणून राजकीय संरक्षणातून हा भ्रष्टाचार दडपण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। स्वरूप नेमकं काय आहे? काय रस्त्यामध्ये नेमकं ज्यावेळेला एखादा रस्ता केला जातो तो रस्ता केल्यानंतर त्याचं बिल अदा करायची ज्याला वेळ येते त्यावेळेला त्या ठेकेदारानं जे केलेलं काम आहे ते काम त्या एस्टिमेटमध्ये ज्या प्रकारचं नमूद केलेलं आहे त्या गुणवत्तेचं झालंय की नाही झालंय याचं एक गुणवत्तेचं पडताळणीचं प्रमाणपत्र जे आहे ते त्या ठिकाणी द्यावं लागतं। अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन अहिल्यानगर आणि पुण्याचं जे देशभरातलं प्रसिद्ध असं COP महाविद्यालय आहे त्यांची नियुक्ती केली गेलेली आहे। ज्याला ही तक्रार त्या ठिकाणी मी केली त्याला मला असं लक्षात आलं की RTI मध्ये मी जी काही कागदपत्र महापालिकेकडनं मागितली होती तर त्याच्यानंतर आम्ही तो भ्रष्टाचार पकडला आणि शासकीय तंत्रनिकेतन जे आहे तिथं आंदोलन केल्यानंतर त्यांनी 5 सदस्यांची एक समिती, एक आदेश पारित करून त्या ठिकाणी गठीत केली। त्याच्यामध्ये स्थापत्य विभागाचे तज्ज्ञ लोक त्यांनी घेतले आणि त्यांनी त्यांच्या रेकॉर्डची आणि महापालिकेला ते जे काही प्रमाणपत्र देतात गुणवत्ता याची उत्तम आहे आणि मग त्याचं बिल त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचं, लाख रुपयांचं आधा महापालिका करते ठेकेदारांना, याची पडताळणी केली तर त्याला असं आढळलं की ह्या 4/16 ते 20च्या काळामध्ये जे काही जवळपास 890 रिपोर्ट आहेत कामांचे ते त्यापैकी 776 रिपोर्ट जे आहेत ते ज्यांच्या नावाने तिथं महापालिकेत दिले आणि ही कोट्यवधीची बिलं लाटली गेली ते रिपोर्ट शासकीय तंत्रनिकेतनं जारी केलेले नव्हते। याच्यातनं हे स्पष्ट पटलावरती आलं की उच्च तंत्र शिक्षण विभाग की ज्याचे मंत्री आता चंद्रकांत पाटील आहेत त्यांच्या विभागातल्या आस्थापनेच्या एका नावानं त्या ठिकाणी शासन येते बनावट शिक्के शासनाच्यासाठीचे तयार करणं, बनावट लेटरहेड तयार करणं, त्या ठिकाणी राजपत्रित अधिकाऱ्यांची नावाची बनावट शिक्के तयार करणं, क्लास 1 ऑफिसर्स, त्याच्यानंतर खोट्या सहाय्या करणं, असं करून हा स्कॅम जो आहे तो केला गेला। या स्कॅममध्ये अहिल्यानगर मनपामधले जे बांधकाम विभागाचे शहर अभियंते, इतर जे कामांवरती देखरेख करणारे अभियंते आहेत यांचा प्रचंड मोठा सहभाग आहे। याच्यामध्ये जी साखळी आहे त्या साखळीमध्ये ह्या महापालिकेचे या सगळ्या काळामध्ये त्या पोझिशनवरती राहिले सगळे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अकाउंट्स, लेखा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग आहे। आणि त्याही पुढची गोष्ट म्हणजे या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी याच राज्यातल्या देवाभाऊंच्या महायुती सरकारला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे बगलबच्चे आणि पंटर असणारे की जे दिवसा ढवळ्या या शहरातल्या महानगरपालिकेवरती दरोडा घालतायत अशा ठेकेदारांचा, भ्रष्ट ठेकेदारांचा, चोऱ्या करणाऱ्या ठेकेदारांचा समावेश त्या ठिकाणी आहे। या ठिकाणी 776 रस्ते आहेत का नेमकं काय? ते 776 रस्ते आहेत असं महानगरपालिका सांगते, त्यांच्या रेकॉर्ड त्यांची बिलं काढली आहेत। बरं, ही बिलं काढताना तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका, टोटल किती रकमेची ही बिल आहे? ही बिलांची रकमाची जी व्याप्ती आहे ती 300 ते 350 कोटीची पहिल्या टप्प्यातली आहे। दुसऱ्या टप्प्याची चौकशी यांनी केलेलीच नाहीये। ती जर चौकशी केली तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की त्याची सुद्धा व्याप्ती तेवढ्याच रकमेची आहे।
आणि 2024-25च्या काळात जी कामं झाली या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर हा अहिल्यानगर महापालिकेतला 1000 कोटींहून अधिक रकमेचा झालेला भ्रष्टाचार स्कॅम त्या ठिकाणी आहे. आपण प्रेक्षकांना असे काही बिलं दाखवू शकतो का जी 300-350 कोटी रुपयांची आहे किंवा काय असं? लक्षात घ्या की माझ्याकडे शासकीय तंत्रनिकेतनचा या ठिकाणी अहवाल आहे. या अहवालामध्ये आता ज्या प्रकारचा स्टेटमेंट आम्ही शिवसेनेकडनं करतोय त्या सगळ्याचा ऑन रेकॉर्ड सगळा पुरावा आलेला आहे. हा आरोप नाहीये, हे चौकशी अंती सिद्ध झालेलं आहे. बरं, हे शासकीय तंत्रनिकेतननं केलंय. आम्ही महानगरपालिकेला म्हणालो होतो की तुम्ही सुद्धा करा, PWD कडनं करून घ्या. मला 3 वेळा लेखी आश्वासन दिली गेली. क्वालिटी कंट्रोलचे जे लोक आहेत त्यांनी तपासणीच केली नाही. अजिबात केली नाही. आम्ही या शहरामध्ये 100 कार्यकर्ते रस्त्यावरती बसलो. आम्ही खुलं आव्हान दिलं होतं महापालिकेला. त्यांना म्हणाला की तुम्ही PWDची एक सक्षम यंत्रणा तिथं व्हॅन घेऊन या, आपण रँडमली जाऊया 10 रस्त्यांवरती, सॅम्पल घेऊ. लोकप्रतिनिधींना आवाहन केलं होतं, दूध का दूध पाणी का पाणी करून टाकू. म्हणजे रस्ते तयार न करताच त्याची बिलं घेतली गेली. 3-4 प्रकारची मोड ऑफ ऑपरेंडस. म्हणजे एखादा गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो तर त्याची एक कार्यप्रणाली असते, एका स्टाईलनी गुन्हा करतो. त्याच्यात एक स्टाईल यांची अशी आहे, 3-4 प्रकारे हे करतात आणि केलेलं आहे. पहिला टाईप असा आहे की त्या ठिकाणी काम करायचं. म्हणजे समजा एक 10 कोटीचं काम असेल तर प्रत्यक्षामध्ये 2 कोटीचं 3 कोटीचं काम करायचं आणि 7-8 कोटीचा डेकर द्यायचा. एक उदाहरण दिलं. अशा प्रकारची काही त्या ठिकाणी स्कॅम आहेत. काही स्कॅम मध्ये केवळ रस्त्यावरती त्या ठिकाणी काम झाल्याचं दाखवलंय. प्रत्यक्षामध्ये जाऊन तुम्ही रस्ता मला शोधून दाखवा, लोकांना शोधून दाखवा, रस्ताच केलेला नाहीये, तसाही स्कॅम आहे. म्हणून तर हे बनावट रिपोर्ट जोडायला लागतात ना. जर कामं खरी केली असती तर खऱ्या यंत्रणेने त्या ठिकाणी खरा त्या ठिकाणी रिपोर्ट दिला असता. आणि ह्या शहरामध्ये जे काय आज पावसाळ्यांचा दिवस आहे, तुम्ही बघा सगळं शहर खड्डेमय आणि लोक हैराण आहेत. तर ही वेळ नागरिकांवरती आली नसती ना. काही कामं तर अशीत की जी एकापेक्षा अनेक वेळा केलेली आहेत. म्हणजे अमुक ठिकाणापासून ते तमुक ठिकाणापर्यंत आणि तमुक ठिकाणापासून ते अमुक ठिकाणापर्यंत थोडीशी नावाची हेराफेरी करून त्याच्यामध्ये बनवाबनवी करून त्या ठिकाणी केली. त्यामुळे अशी ही बनवाबनवी जी सुरू आहे आणि जो काही संगणमतातून भ्रष्टाचार सुरू आहे हा शिवसेना खपवून घेणार नाही. पण शिवसेनेचे पण तत्कालीन त्यावेळेला काही महापौर होते ना. हे लक्षात घ्या की म्हणून तर आम्ही म्हणतो ना सातत्यानं की ह्या राज्याचं जे सरकार देवाभाऊंचं आणि मिंद्यांचं जे आहे हे वॉशिंग मशीनचं सरकार आहे. ह्या लोकांना ज्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि आमच्या या शहराचं दैवत हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड या सगळ्या नेत्यांनी संधी दिली. यांना शिवसेनेच्या नावामुळे त्या ठिकाणी लोकांनी मतं दिली आणि लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी निवडलं. तुम्ही जाऊन तिथं भ्रष्टाचार केलात. त्यांना काही भ्रष्टाचार हा काय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी करायला सांगितला होता? ते तर अशा भ्रष्टाचारी लोकांना काय करायचं सगळ्या उभ्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ही लोक जरी त्यावेळेला इथे होती तरी ती भ्रष्ट होती. त्यांना आम्ही ज्या पद्धतीचं पाऊल उचलतोय त्यांच्या ह्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड करून त्यांची जागा तुरुंगात आहे सगळ्यांची, त्यासाठी याची कुणकुण लागली होती. म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी जे काही गद्दार सेनेचे डुप्लिकेट सेनेचे प्रमुख त्या ठिकाणी मुंबईत बसलेले आहेत त्यांच्याकडे गेले, तिथं लोटांगणं घातली, तिथं ते रडले, त्यांनी गयावया केली की आम्हाला पदरात घ्या, आम्हाला वाचवा. आणि त्या सगळ्या याच्यातनं त्यांनी त्या ठिकाणी आता राजकीय संरक्षण मिळवलेलं आहे. देवाभाऊंच्या राज्यात त्या ठिकाणी आता अशा भ्रष्टाचारी लोकांनी तिथे आल्यानंतर अटक होत नसते. याची अनेक उदाहरणं आपण रोज पाहतोय. पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? कारण तुम्ही म्हणतात की गुन्हा दाखल व्हावा किंवा काय अटक होईल काय नाही. भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की चौकशी झालेली आहे, त्याचा रिपोर्ट पटलावरती आहे. वारंवार पाठपुरावा सुरू असून देखील तुम्ही कारवाई करत नाहीत. आता आज खासदार संजय राऊत साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याची फाईल पण पाठवलेली आहे. म्हणजे असं नाही आहे की नुसतंच तक्रार आहे, आरोप आहे असं नाही, फाईल पाठवलेली आहे. आम्हाला बघायचं आहे की राज्यामध्ये जनसुरक्षेच्या नावाखाली जे काही आमच्यासारखी जी काही विरोधी पक्षातील लोक आवाज उठवत आहेत, तो आवाज त्यांचा दाबायचा जो प्रयत्न सगळा चाललेला आहे. तर पाहूयात की आता ते कायदा त्यांनी संमत केलाच आहे. तर आता हे जे काही त्यांच्याच महायुतीच्या वरद असताना हा सगळा दरोडा जो घातलेला आहे त्याला ते अटक करतात का, त्यांना तुरुंगात टाकतात का? आणि जर त्यांनी टाकलं नाही तर ही शिवसेना आहे, आम्ही लोकात जाऊ, रस्त्यावरती उतरू, लोकांमधनं याची चळवळ उभी करू. पण ह्या भ्रष्टाचारांना शिवसेना सोडणार नाही. यांची जागा ही तुरुंगातच आहे. एकंदरीत जर बघितलं तर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे रस्त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये कारवाई जर झाली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, रस्त्यावरती उतरू आणि या लोकांना जे आहे त्यांची जागा दाखवून देऊ, असं जे आहे किरण काळे यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.